समृद्धी महामार्गावर रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. जालना येथे शुक्रवारी रात्री 11 वाजल्याच्या सुमारास 2 कारच्या धडकेत 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या अपघाताची तीव्रता इतकी गंभीर होती की काही मृतदेह हे रस्त्यावर पडलेले पाहायला मिळाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत दोन्ही गाड्यांना रस्त्यावरून बाजूला करत मृतदेह जालना जिल्हा रुग्णालयात हलवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असणार आहे. सर्वांसाठी ही सरसकट योजना असणार नाही. त्यासाठी धोरण ठरवले जाईल. या योजनेअंतर्गत दरवर्षी 5 ते 10 हजार जणांना तीर्थदर्शन घडवले जाईल. लडाखमधील दौलत बेग ओल्डी भागात नदी ओलांडण्याच्या सरावाच्या वेळी T-72 टँकचा अपघात झाला. टँक नदी ओलांडत असताना अचानक पाण्याची पातळी वाढली. या अपघातात JCOसह 5 जवानांचा मृत्यू झाला. ही घटना रात्री 1 वाजता घडली. 5ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की चुशूलपासून 148 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदिर मोरजवळ हा अपघात झाला. PRO PS सिंधू यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की आम्ही वस्तुस्थिती तपासत आहोत. नीट पेपरफुटीचा मुद्दा विधानसभेत गाजला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला. पेपरफुटीला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या दोघांनी केली. शिवाय पेपरफुटी विरोधात एक कायदा करावा अशी मागणीही नाना पटोले यांनी केली. त्यावर नक्कीच विचार करू असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात 4 वर्षाच्या मुलाचा रुग्णवाहिकेअभावी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागावर तीव्र टीका केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, गरीब आणि गरजू लोकांना आरोग्य सुविधा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेची अवस्था अत्यंत वाईट आहे. रिक्त जागांमुळे आणि अँब्युलन्स सेवांमधील कमतरतेमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 70% आरोग्य विभागातील जागा रिक्त आहेत. अँब्युलन्स उपलब्ध नसल्यामुळे आणि अँब्युलन्समध्ये चालक नसल्यामुळे 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. अचानक प्रकृती खालावल्यानंतर वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. आर्यन तलांडी असे त्या मुलाचे नाव आहे. आरोग्य विभागातील रिक्त जागा तातडीने भरण्याची आणि अँब्युलन्स सेवा सुधारण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी या गंभीर बाबीची दखल घेण्यासाठी आणि लवकर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला आवाहन केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव या गावात आपल्या अवघ्या 9 महिन्याच्या बाळाला एका महिलेने विष दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर त्या महिलेने गळफास लावून घेत स्वतःचं आयुष्यही संपवलं. पल्लवी पारोधे वय 27 वर्षे असं मृत महिलेचं नाव असून तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तर तिच्या अवघ्या 9 महिन्याच्या मुलाला तिने आत्महत्येपूर्वी विष दिल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या मुलाला चंद्रपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र त्याच्या डोक्यावरून आईचे छत्र कायमचे हरपले असून त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. घरगुती वादातून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शक्तीपीठ महामार्गावरून विधान परिषदेत जोरदार गोंधळ झाला आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. जनतेची मागणी नसतानाही हा महामार्ग कशासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा रस्ता रद्द करावा ही मागणी त्यांनी केली. एका ठेकेदाराला खुश करण्यासाठी हा रस्ता केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावरून सभागृहात गोंधळ झाला. मंत्री दादा भुसे यांना याचे अपेक्षित उत्तर देता आले नाही. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. यावेळी सभागृहात गदारोळ झाला. शेवटी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून हंगामा झाला आहे. काल विधिमंडळात अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ही योजना मतदारांना आकर्षित करण्यासाठी केली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकार या योजनेतून मतदारांना आकर्षित करीत आहे असे काँग्रेसने म्हटले आहे. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार या विरोधात आपण विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मांडणार असल्याचे म्हटले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पालखीचे आळंदी येथील देऊळवाड्यातून प्रस्थान झाले. यावेळी राज्यभरातील हजारो वारकऱ्यांची उपस्थिती होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शनिवारी राऊस अव्हेन्यू कोर्टाने 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवले. दिल्ली दारू धोरण प्रकरणी CBIने त्यांना 26 जून रोजी
तिहार तुरुंगातून अटक केली होती। 3 दिवसांच्या कोठडीनंतर त्यांना आज न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना घोषित केली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या योजनेवर निशाणा साधताना आता सरकारवरच तीर्थदर्शनाला जाण्याची वेळ आल्याची खोचक टीका केली आहे। राज्यात पुढील 2 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। पुणे आणि रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर सातारा, रत्नागिरी, ठाणे, पालघरमध्ये पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला आहे। हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला असून राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे। मुंबईत देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून राज्यात पुढील 4 दिवस अनेक भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे। अधिवेशन काळात विधान भवनाचे दरवाजे हे सर्वसामान्यांसाठी खुले होते। कार्यकर्ते, पदाधिकारी सर्रासपणे विधान भवन परिसरात दिसत होते, पण आता या सर्वांसाठी हे दरवाजे बंद होणार आहेत। तसा निर्णय सरकारने घेतला आहे। अधिवेशन काळात कधीही आणि कोणालाही आता प्रवेश मिळणार नाही हे स्पष्ट आहे। मात्र आठवड्यातून 2 दिवस प्रवेश देण्यात येईल। ते वार कोणते असतील त्याचीही घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे।